बघाल तर हे रस्त्याचं काम आहे जे राजन नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि रस्त्याचं काम नंतर करण्यात आलं। आता याच्यावरून गाड्या घसरत आहेत, ह्याच्यावरून दुचाकी घसरत आहेत, फोर व्हीलर जात आहेत त्यांचे। मला वाटतं हा आहे ना कुठला तरी लेबरला पकडून हे लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि घाई केली। जर घाई नसती रीलसाठी घाई केली आहे, बाकी काही नाही। हो गया ना तो क्या हो गया, थूक पट्टी हो गया। यहाँ देखिए बोलिए क्या थूक पट्टी हुआ बताइए। ये मेकअप लगा के गए, मेकअप उतर गया। आणि सकाळी नारळ फोड आणि हातपाय तोड अशी परिस्थिती करून ठेवली या रोडची। कारण सकाळी इकडनं येणारे शाळेत जाणारे मुलांना सोडणारे महिला असतात काहीतरी दाखवण्यासाठी, आणि हे बघा हे दाखवलं, हे जनतेला दाखवलंय की आम्ही हा रस्ता बनवलेला आहे आणि आम्ही रील काढतोय। थोडीफार तुम्ही पण आमची रील काढा। तुम्ही बघू शकतात अजिबात डांबर नाही, दगड आहे, खडी आहे, काहीच नाही। हे का हे हा रस्त्याचं काम आहे म्हणजे हा उद्घाटन करायचं आहे आणि रीलवर तो उद्घाटनची रील टाकायची आहे, लोकांना रील दाखवायची की आम्ही कामं केलेलं आहे। काल नारळ फोडून निघून गेले, आज सकाळी पुन्हा रोड डांबर निघत चाललेला आहे। मी सकाळी इकडे आलो, माझ्या समोर 3 बाईकवाले पडले। राजन नाईक साहेबांनी काल निळेमुळे गावामध्ये गार्डनचं ओपनिंग केलं, मुलांना खेळण्यासाठी त्यांनी खेळण्याचं ते सगळं केलं। मला त्यांना सांगायचं मुलांसाठी तुम्ही खेळण्याचं करता, मुले जर जगतील तरच खेळतील ना। नमस्कार, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमध्ये रस्ते बनायला सुरुवात झाली आहे। आजच आपण पाहिलं कशा प्रकारे विरारचे पण काही रस्ते बनतात, आपण बातमी लावली आणि त्यानंतर आपण आता नालासोपारामध्ये आलेलो आहोत। वसई विरार निवडणुका या जवळपास 10 वर्षांनी महानगरपालिका निवडणुका होत आहेत, म्हणून सगळीकडे अटीतटीचा सामना दिसतोय। भाजप काम करते, परंतु हे काम जितक्या लवकर होतंय तितक्या लवकर हे काम खराब पण होतंय आणि त्याचा नमुना आज आपण इथे पाहणार आहोत। आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत। नालासोपारा पूर्वेचा हा पेलार विभाग आहे, म्हणजे पेलारकडे जाणारा हा रस्ता आहे। आपण एकदा इकडे दाखवा या रस्त्याची हालत। या रस्त्याचं काल उद्घाटन करण्यात आलं, काल याचं काम करण्यात आलं आणि कालच्या रात्रीच्या दिवसामध्ये हे काम करण्यात आलं आणि आज या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता। जर इथे तुम्ही बघाल तर हे रस्त्याचं काम आहे जे राजन नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि रस्त्याचं काम नंतर करण्यात आलं। आता याच्यावरून गाड्या घसरत आहेत, ह्याच्यावरून दुचाकी घसरत आहेत, फोर व्हीलर जात आहेत, त्यांचे टायर स्लिप होत आहेत आणि याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा भाजपची पोलखोल केली, कारण ज्या प्रकारे काम केलं जात आहे इतकी काय घाई लागली आहे। निवडणुकांना अद्यापही 1-2 महिने आहेत। आता कुठेतरी जे आहे ते आधी नगर परिषद होणार आहे, पंचायत समिती होणार आहेत, त्यानंतर महानगरपालिकेचा नंबर लागणार आहे। मग एवढी काय घाई पडली आहे की रस्ते इतक्या जलद गतीने सुरू झालेत। आधी राजन नाईक म्हणतात की पावसाने उसंत दिला नाही त्यामुळे रस्ते झाले नाही, आणि आता उसंत मिळाल्यामुळे अधिवेशनच्या आधी रस्ते करण्याची जी घाई आहे तर आपण बघू शकतो कोणत्या प्रकारे काम केलं गेलंय। आपण मनीष जोशी यांना विचारूया, रस्ता रोको तुम्ही केला होता, काय परिस्थिती आहे रस्त्याची? काल रात्री 12 वाजता रस्ता बनवलाय। काल आमचे जे प्रतिनिधी आहे इकडचे जे MLA राजन नाईकजी यांनी काल उद्घाटन केलं, नारळ फोडले लोकांनी आणि आज 12 तासामध्ये रस्त्याची कंडिशन बघा काय झाली आहे। म्हणजे किती वाजता उद्घाटन केलं? काल रात्री काल दुपारी ते लोकांनी उद्घाटन केलंय आणि रस्ता खराब झालाय। ह्यांना फक्त वसई विरार महानगरपालिका इलेक्शन आहे, निवडणूक आहे, म्हणून हे लोक घाई करतात आणि ओपनिंग करतात। आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर ते कोणाचे कॉन्ट्रॅक्टर आहे? जे जनप्रतिनिधी त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे का? त्यांनी ऍक्शन का नाही घेतला? ऍक्शन घेतला त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचं लायसन रद्द केला पाहिजे। जर मी जनप्रतिनिधी मी MLA असतो ना, मी याचं लायसन आजचाच रद्द केलं असतं। पण या संपूर्ण मुद्द्यामध्ये सर कुठेतरी आपण असं पण बोलू शकतो ना की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या मुद्द्यामध्ये ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहतूक पण भरपूर आहे, म्हणून कदाचित या खडींना सुकायला वेळ मिळाला नसेल किंवा असं काय असेल असं पण। मॅडम मी पण बिल्डर आहे, माझा पण कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे। जेव्हा आपण डांबरीकरण का पॅच मारतो तेव्हा 2 इंच खाली करायला लागतो, तेव्हा ते टिकणार। बरोबर, हे हा 1.5 इंच वरती आहे, म्हणजे ही कंडिशन आहे रोडची। हा का कॉन्ट्रॅक्टर आहे? मला वाटतं हा आहे ना कुठला तरी लेबरला पकडून हे लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि घाई केली। जर घाई रीलसाठी घाई केली आहे, बाकी काही नाही। खरंच तुम्हाला विकास करायचा तुम्ही करा, आम्ही सोबत आहे, पण तुम्ही विकास नाही फक्त रीलसाठी फोटोसाठी जर तुम्ही करणार तर आम्ही बहुजन विकास आघाडी करून देणार नाही। आम्ही आमच्या स्टाईलने याचं उत्तर देऊ।
तुम्ही नेहमी म्हणता की बहुजन विकास आघाडी तुमच्या सोबत आहे, भाजपाकडे नेहमी एक मैत्रीचा हात तुम्ही पुढे करता विकासाच्या मुद्द्यावरती, पण भाजपाला हा मैत्रीचा हात घ्यायचा नाही आहे, ते कधीच तुमच्या सोबत असल्याचं दाखवत नाहीत, असं का? त्यांना विकास नको आहे? त्यांना माहिती आहे 35 वर्ष एका माणसाने विकास केलाय, सन्मान्य हितेंद्रजी ठाकूरनी. इकडे 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष झाले ते लोक नवीन आले, ते लोक विरोध करतात. अरे तुम्ही 35 वर्ष बघितलं का, इकडे चालायला जागा नव्हती, आप्पांनी पाणी दिला, प्रत्येक घरी तुम्ही प्रत्येक रूममध्ये चालीमध्ये जावा, बिल्डिंगमध्ये जावा, आप्पांनी पाणी दिलंय. आप्पांनी स्वतःचा स्पेशल वसई विरारसाठी डॅम बनवला. कुठला जिल्हा मला दाखवा की स्वतःचा डॅम आहे. वसई विरारसाठी सेपरेट डॅम आप्पांनी बनवला आहे. मग हा कोणी केला? आज जेव्हा वसई विरार बहुजन विकासासाठी सत्ता म्हणजे इलेक्शन नाही झाला, कार्यसमय संपला आमचा, नंतर 700 करोड रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये होती, ते कुठे गेली फिक्स डिपॉझिट? जशी आम्ही जेव्हा कार्य टाईम संपला आमचा, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे लोकांनी इलेक्शनच नाही घेतले, मग ते 700 करोड कुठे टाकले? ह्या खड्ड्यामध्ये. आमच्या खड्ड्यामध्ये पैसे टाकले तुम्ही लोकांनी. मी प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासनाला आणि जे इकडचे 2 MLA, आमचे पैसे कुठे गेले? वसई विरार जनतेचे पैसे कुठे टाकले तुम्ही लोकांनी? ते आम्हाला दाखवा. नक्की. सचिनजी, तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्ही माजी नगरसेवक राहिलेला आहात, हा विभाग तुम्ही पाहिलेला आहे जवळून. आज जी परिस्थिती आहे, ज्या रस्त्याची जी परिस्थिती आहे, काय सांगाल एक नगरसेवक म्हणून? कारण आधी तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे काय सांगाल, काय कंडिशन आहे? मॅडम, प्रथमतः जर आपल्या या 35 वर्षात पॅचवर्कचा नारळ फोडताना तुम्ही कधी बघितलं नसेल, आणि आपले एवढे सुशिक्षित आमदार यांनी पॅचवर्कचा नारळ फोडला. आम्हाला बरं वाटलं की खड्डेमुक्त आमचा हायवे होईल. पण नंतर रात्री जसं मनीष भाऊने सांगितलं की 12 वाजता केला आणि सकाळी नारळ फोड आणि हातपाय तोड अशी परिस्थिती करून ठेवली या रोडची. कारण सकाळी इकडनं येणारे, शाळेत जाणारे, मुलांना सोडणारे महिला असतात, आज ॲक्टिव्हा घेऊन येतात, त्यांना काय माहिती आहे रोडची काय परिस्थिती आहे. आज सकाळी आम्ही येतोय तर आम्हाला सकाळी 10 वाजता फोन आले 4-5 की साहेब हा रोड केला आहे की आम्ही त्याच्यावर पडून मरू का दवाखान्यात ॲडमिट करू हो, अशी परिस्थिती यांनी केलेली आहे. तुम्ही कार्य करा, कामं करा. आता मी सन्माननीय आमदार साहेबांना सांगेन की सन्माननीय वसईचे आमदार मॅडम रात्री 2 वाजता जाऊन चेक केलं, मग तुम्ही काय चेक केलं? त्या रोडला तुम्ही साफ केला, झाडू मारला, त्या डांबर टाकला. मला तर वाटते की या दगडाला तुम्ही काला कलर मारून आणून टाकलंय. आज 12 तासात ही परिस्थिती आहे आणि हा उतरणीचा भाग आहे मॅडम. एकदा ब्रेक मारला तर स्लिप मारला तर माणूस 100 फूट लांब जाऊ शकतो, आणि त्याच्या पाठीमागे जो गाडीवाला आहे तो अगर ब्रेक मारणे काही घटना घडली तर सन्माननीय आमदार साहेबांनी जिम्मेदारी घ्यावी. कारण एकच सांगेन, परिवर्तन असं नको होतं आम्हाला. आमच्या कार्यकालमध्ये पण आम्ही पॅच केले, पण लगेच BMBC करून घेतलं आणि रोड चांगल्या पद्धतीने केला. आज आमचे गणपती बाप्पा, आमचे नवरात्री, छठ पूजाला प्रतिबंध केलं, म्हणजे आम्ही हिंदू राज्यात राहत नाही, आम्हाला राज्य बदली करून जायला लागेल अशी परिस्थिती याचं केलं आहे. आणि कुठलं तुम्ही टेंडर पास केलं? तुम्ही ज्याशी ओपनिंग केलं ते काहीतरी दाखवण्यासाठी, आणि हे बघा हे दाखवलं, हे जनतेला दाखवलं आहे की आम्ही हा रस्ता बनवलेला आहे आणि आम्ही रील काढतोय. थोडीफार तुम्ही पण आमची रील काढा, कारण आम्ही पण पुढच्या रीलमध्ये. पण असं रील नको, विकास व्हावा, विकास चांगला व्हावा, पण हा विकास नको. इलेक्शनचा लॉलीपॉप देऊ नका. एकच खंबीर नेता पडला आहे, लोकनेते हितेंद्र ठाकूर, ज्यांनी या 35 वर्षात काय केलं बोलतं ना, त्यांना पण माहिती आहे. पण आज अशी परिस्थिती करून ठेवली ना की माणसं खड्ड्यात थोडे तरी जात होतेच, पण आता अशी परिस्थिती की या उतरणीवर तुम्ही असा रोड बनवला आहे, कुठल्या निष्कृत दर्जाचा रोड बनवला आहे. सन्माननीय पंडित मॅडम रात्री 2:30 वाजता जाऊन या कॉन्ट्रॅक्टरला सांगतात. मग सन्माननीय राजेंद्र नाईक साहेबांनी येऊन या कॉन्ट्रॅक्टरला काय सांगणार नाही. मला तर सांगायचं आहे की याला ब्लॅकलिस्ट करा. याने कुठे रस्त्याचं काय केलं? पहिला तुम्ही झाडू मारायला होती, त्याच्यावर डांबर टाकायचं, नंतर खडी टाकून डांबराचा, नंतर BMBC करा ना. आज ती गाडी तिकडे उभी आहे, जाऊन बघा. त्या पुढे संतोष बोलला टाकलाय, मोठ्या नाल्यामध्ये मोठे मोठे खडी टाकले. अगर अचानक मध्ये ब्रेक मारला, मोठा बसवाला सगळं गाडीवर काय करू शकतो? आणि उद्या काही घटना घडली, मी आपल्या माध्यमातून सांगतो, उद्या काही या रोडला घटना घडली, याला जिम्मेदार राजन नाईक आणि राजन नाईक हे असतील. नक्की. काय सांगू? तुम्ही बघू शकतात अजिबात डांबर नाही, दगड आहे, खडी आहे, काहीच नाही. हे हा रस्त्याचं काम आहे. म्हणजे हा उद्घाटन करायचं आहे आणि रीलवर तो उद्घाटनची रील टाकायची आहे, लोकांना रील दाखवायची की आम्ही कामं केले. तुम्ही भ्रष्टाचार केला, कामं नहीं केले, हे मी तुम्हाला सांगतो. आपल्यासोबत एक रिक्शा चालक आहे, आपकी मन्नत है, इसलिए आपने चप्पल नहीं पहनी है ना, इस रास्ते पे चल सकते हो बिना चप्पल के? नहीं. रिक्शा चलाते हैं आप? अच्छा लगता है रिक्शा चलाने में इस रास्ते पे? नहीं. सुबह से चलाया होगा रिक्शा? सब दर्द दे दे कमर. दर्द दे रही है कमर, लेकिन अब तो काम हो गया ना, तो क्या हो गया? धूप पट्टी हो गया.
यहाँ देखिए बोलिए क्या थुकपट्टी हुआ बताइए। ये मेकअप लगा के गए, मेकअप उतर गया। आपको मतलब अभी आप अगर राजन नाईक से मिलेंगे तो क्या कहेंगे रास्ते के बारे में? अच्छा करो काम अच्छा। पब्लिक के लिए। और उद्घाटन तो उन्होंने कर दिया, वो अब कर काम दिए। करना ना करना तो वो रात को कर देना, दिन में सो जाते। दिन में सो जाते हैं। तो अभी आप रिक्शा वाले दिन में कितना मतलब आप भाड़ा कितनी बार यहाँ से राउंड मारते हैं? कम से कम 20-30 बार तो हम लोग आते ही आते मैडम। वो भी स्पीड में आते, किसको घाई रहती वो हिसाब से हम भगाते हुए जाते। अच्छा। कितना एक्सीडेंट होता है, कितने बाइक वाले स्लिप होते, बच्चे लोग होते, उनको भी देखना पड़ता, अपने को भी देखना पड़ता है। आज आपू नहीं घुस जाए तो अपने भी बच्चे को कौन देखेगा? लेकिन राजन नाईक ने तो बोला है ना मैं विकास करूंगा, तो आप क्या ये विकास? चिंता क्यों कर रहे? विकास होता अरे रहे। चिंता बोलो तो आदमी मर जाएगा जब देखेंगे। हाँ यही रोड पे क्या मतलब? तो आमदार ने अच्छा परिवर्तन नहीं किया आकर। मैं ये क्या देखो ना, सब देख रहे तो ये सब निकल गया मेकअप। बिलकुल काय बोलू इच्छिता, काय सांगाल? मी राजन नाईक साहेबांना एवढंच सांगू इच्छितो, त्यांनी काल येऊन इकडे नारळ फोडला आणि हे तुम्ही रोडाचं काम बघू शकता, एवढं घाण पद्धतीचं काम या लोकांनी केलेलं आहे। काल नारळ फोडून निघून गेले, आज सकाळी पुन्हा रोड डांबर निघत चाललेला आहे। मी सकाळी इकडे आलो, माझ्यासमोर 3 बाईकवाले पडले। अच्छा। राजन नाईक साहेबांनी काल निळेमुळे गावामध्ये गार्डनचं ओपनिंग केलं, मुलांना खेळण्यासाठी त्यांनी खेळण्याचं ते सगळं केलं। मला त्यांना सांगायचं आहे की मुलांसाठी तुम्ही खेळण्याचं काय, तर मुलं जर जगतील तरच खेळतील ना, मुलं जगूच शकणार नाही अशा रोडवर। जर मुलं चालतील तर मरतील मुलं। राजन नाईक साहेबांना मला हे सांगायचं आहे की ते ना आपल्या कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरायला लागले। ते रातचे 7-7 वाजता नगरपालिकेत मिटिंग करतात आणि ते हे सांगतात की बाबा तुम्ही हे दुप्पट्टीची कामं करा आणि आपण आपल्या 5 वर्षामध्ये आपले खिशे भरून आपण निघून जाऊ। लोकांची सेवा करायचा त्यांना काहीच अर्थ नाही त्यांना, आणि त्यांना माहिती पण नाही की काय सेवा करायची आहे। आले नारळ फोडले निघून गेले। पॅचवर्कचा नारळ आम्ही 35 वर्षात कधीच फोडला नाही। 35 वर्षामध्ये आम्ही कामं करून लोकांना दाखवली आहे की बाबा 35 वर्ष आम्ही कामं केली। हा इकडे ब्लॉक जे आहे, ब्लॉकवरती त्यांनी पॅच मारलेला आहे। या ब्लॉकवरती पॅच मारला आहे त्यांनी, ब्लॉक काढून तिकडे पॅच मारायला पाहिजे होता ना, पॅच नाही केलेला आहे। फक्त दुप्पट्टीची कामं करत आहे। मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही या नालासोपारचे आमदार झालेले आहेत, तुम्हाला एवढं तरी देवाने बुद्धी दिलेली आहे की लोकांची सेवा कशी करायची आहे, लोकांसाठी कामं कशी करायची आहेत। मला हे सांगायचं आहे की लोकांची तुम्ही सेवा करा। जनता सगळी बघायला लागली, तुम्हाला या नगरपालिकेचं उत्तर जनता बरोबर देणार आहे आणि तुम्ही तुमचा बोऱ्या बिस्तऱ्याकडे बांधून तुम्हाला आज नाही तर उद्या जायचंच आहे। या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे रस्ता तर आम्ही तुम्हाला दाखवला। या रस्त्याची कंडिशन आज तुम्ही बघू शकता। जे लोक इथे उपस्थित आहेत ते काही बिल्डर व्यावसायिक पण आहेत, त्यामुळे त्यांनी ही माहिती दिलेली कशा प्रकारे रस्त्याचं काम व्हायच्या आधी 2 फूटचा तुम्हाला खड्डा करावा लागतो, त्यानंतर रस्ता कटिंग करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते डांबरीकरण करायचं आहे, खडी सुकवायची आहे, खडी भरायची आहे। कारण रस्त्यांचा मुद्दा हा खूप दिवसांपासून आहे। पावसाने आता कुठेतरी उसंत घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ आहे निवडणुकांपर्यंतचा। आणि एका बाजूला कुठेतरी स्नेहा दुबे पंडित या म्हणाल्या होत्या की नोव्हेंबरच्या शेवटी जे आहे ते रस्त्याचं काम सुरू होईल। मग राजन नाईक यांनी इतकी घाई हे रीलसाठी केली आहे की अधिवेशनच्या आधी रस्ते बनवायची मुद्दा जो त्यांनी धरून ठेवला होता त्यासाठी केली। अधिवेशनमध्ये रस्त्यांचा मुद्दा पुन्हा येऊ नये आणि राज्यभरामध्ये रस्त्यांच्या मुद्द्यांसाठी कुठेतरी अधिवेशन गाजू नये आणि वसई विरारवर टीका केली जाऊ नये यासाठी कदाचित हे थुकपट्टी लावली जाते का, एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये फक्त रील काम होतं की रिअल काम होतं? धन्यवाद।